नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीपूजनचं उघडं पाहताय. दिवाळी सणाचा उत्सव चालू आहे आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दीपावली तशी पाहिली तर 5-6 दिवस हा सण चालतो आणि एकंदरीत ह्या 5-6 सणांना मिळून दीपावली उत्सव आपण म्हणतो. वसुबारसपासून धनत्रयोदशीपासून नरक चतुर्दशी, आजचं लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज, हे जे काही 5-6 उत्सव आहेत ह्याला एकत्रित मिळून दीपावली उत्सव आपण म्हणतो. त्यातला आज सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. मित्रांनो, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून हा भारत देशामध्ये, पूर्ण भारतवर्षामध्ये 28 आपली जी राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश, तर ह्यामध्ये हा हिंदू धर्मीय खूप मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करतात. ह्याचं कारण असं आहे की या दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपले प्रभू श्रीराम रावणावर मात करून अयोध्येत त्या ठिकाणी परत आले होते. जो कपटी रावण होता, दुष्ट रावण होता, अन्याय अत्याचार करत होता, तर त्याच्यावर प्रभू श्रीरामांनी विजय मिळवला आणि ते सीतामातेसह आपल्या अयोध्येत आले होते. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रभू श्रीराम नक्की दसऱ्याला आले, विजयादशमीला आले का ह्याला आले, लक्ष्मीपूजनाला, दिवाळीला आले. तर त्याचा विषय असा आहे, विजयादशमी ह्या दिवशी त्यांनी रावणाचा वध केला दसऱ्याला. विजयादशमी म्हणजे ह्या दोन्ही सणांचं महत्त्व एकच आहे. दीपावली असेल, लक्ष्मीपूजन असेल किंवा दसरा, अन्याय अत्याचार जे काय आपण म्हणतो ह्याच्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाची मात. आणि म्हणून अंधारावर प्रकाशाची मात ह्या पद्धतीनं आपण दिवे लावतो, उत्साहाने आपण सर्वांना मिठाई देतो, नवीन कपडे त्या ठिकाणी घेतले जातात, फटाके फोडले जातात, लाईटिंगच्या माळा त्या ठिकाणी घरावर लावल्या जातात, दुकानात लावले जातात, व्यापारी वर्ग वह्याचं पूजन करतात. तर अशा पद्धतीचा हा सण आहे. दसराला रावणाचा वध झाला म्हणून दसऱ्याला आपण रावण दहन करतो. बऱ्याच ठिकाणी आपल्या मोरगावला जे गणपतीचं प्रथम ठिकाण आहे मोरगाव, लाईट गेली काय हरकत नाही तरी आपण बोलत राहू. तर तुम्हाला हा शुभ संदेश देत असताना आपल्याला हेच सांगायचे मित्रांनो, चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यात तुम्ही मग्न राहा. देश सेवा करायचं असेल, शेतकऱ्याचं काम चांगलं केलं पाहिजे, राजकीय कार्यकर्ता असेल त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे, प्रशासनात कोण असेल त्यांनी त्याचं काम चांगलं केलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं शिक्षक असतील त्यांनी त्यांचं काम चांगलं केलं. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला, बरोबर राष्ट्रसेवा होते. ही अब्दुल कलाम यांनी सांगितले. प्रत्येकाला सैन्यात जाऊन लढायची त्या ठिकाणी गरज नाही. तर हिंदू धर्माला धरून बाकी पण आपले काय बांधव आहेत, शीख बांधव आहेत, जैन बांधव आहेत, बौद्ध समाजातील लोक आहेत, हेही हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. आता शीख बांधव गुरु गोविंद सिंग यांची सुटका झाली त्यामुळं हा सण साजरा केला जातो. जैन धर्मीय भगवान महावीर यांना मोक्ष मिळाला म्हणून हा सण साजरा केला जातो. तर सर्वात मोठा सण आज भारतवर्षामध्ये साजरा होतो आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. तर त्याचा मुहूर्त संध्याकाळी 6:10 ते 8:40 असा आहे. तर ह्या वेळेतच आपण लक्ष्मीपूजन आपापल्या घरामध्ये करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कधी पण काय पण करून चालत नाही. 8:40 नंतर हा मुहूर्त नाही आहे. शक्यतो हिंदू धर्मी आपण मुहूर्तावर सगळ्या गोष्टी करतो. वास्तुशांती असेल, शुभविवाह असेल, जे पण काय असेल, मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. दिवस मुहूर्त, तर आपण ह्या सगळ्यांनी ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर चला, तुम्हाला ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या सणाचं महत्त्व एकच आहे, अन्याय अत्याचार करणाऱ्याचं काही खरं नाही, ते काही जास्त दिवस टिकत नाही. सद्गुण, प्रेम, आपुलकी, स्नेह, माया म्हणता ह्याचाच विजय होतो. शेवटी प्रेमानेच जग जिंकता येतं. धाकाने, धपटशाहीने काही टिकत नाही. शेवटी रावणाचा अंत झाला, कंसाचा अंत झाला, हिटलरचा अंत झाला, नेपोलियन बोनापार्ट टिकला नाही, मोगलाई माजवणारा औरंगजेब टिकला नाही. प्रभू श्रीराम जसे लढले तसे छत्रपती शिवाजी महाराज लढले. हा तर महादेवाचाच अवतार म्हणायला काय हरकत नाही. आपण ज्यांना आदर्श मानतो ते स्वतःच पुणे जिल्ह्यातला त्यांचा जन्म आहे. त्यामुळं अन्याय अत्याचार त्या ठिकाणी कोण करत असेल तर जाग्यावर थांबवा, आणि जे सत्याच्या मार्गाने चालले त्यांना ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवात्मा हेल्थ केअर आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे तालुका अध्यक्ष संजय काका निगडे साहेब, आमचा पूर्ण 16 जणांची जी बॉडी पुरंदर पूर्वची, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून, ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष म्हणून आणि शिवात्मा हेल्थ केअरचा संचालक म्हणून मी आपल्याला
त्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला.